सकाळी उठून ना लवकर आंघोळ करून घेतली आणि कपडे उन्हात घालायला घेतले. तसं थंडीमुळे ना सकाळ सकाळी पाण्यामध्ये काम करायची इच्छाच होत नाही, पण काय करणार, काम तर करावंच लागेल. मग काय कपडे वगैरे उन्हात घातले आणि नंतर शेवया बनवाय घेतल्या नाश्त्यासाठी. सोबतच ना बासुंदी सुद्धा बनवली, कारण त्या दिवशी बनवलेली बासुंदी खूप छान झाली होती. आता कमी गोड बनवल्या होत्या शेवया म्हटल्यावर चिमणीला सुद्धा चारल्या, कारण आता तिला गोड जास्त आवडत नाही. बोल काय तर. बघितलं ना, हे बाप लेक ना माझा मोबाईल घेऊन ब्लॉगिंग शिकतायत. नंतर दुपारी ना चिमणीच्या आत्तीच्या घरी गेलो. तिकडे ना खूप सारी झाडे आहेत, सोबत शेत पण आहे, त्यामुळे ना एकदम गावाकडच्या सारखाच ना फील येतो. आणि हे बघा भाताचं शेत, भात सुद्धा काढून झालेला आहे. आमच्या इकडे तर ऊस असतो, त्यामुळे भात मी पहिल्यांदाच बघितला होता असा. आणि सगळेजण एकत्र आले ना मज्जा मस्ती तर होतच राहते. आणि मज्जा मस्ती सोबतच ना आज आम्ही म्हाताऱ्यांची भांडणं सुद्धा बघितली बरं का. सगळे एकत्र असले ना गावाकडचे दिवसच आठवतात मला तर. आणि हो, सगळा परिवार एकत्र असल्यानंतरच खरी मजा येते नाही का. आजचा पूर्ण दिवस तसा भारी गेलेला होता, कारण का सगळे जण एकत्र होते आणि खूप जास्त मज्जा मस्ती पण केली. आणि चिमणीला सगळ्यात जास्त आत्तीच्या घरी काय आवडलं असतील ना तर कबूतर असतील. ती कबुतराला ना बोलवायचं काम करत होती. आमच्या मॅडम तर तिथले कबूतर आणि कोंबड्या बघूनच खुश झालेल्या होत्या. पुन्हा संध्याकाळच्या टायमिंगला ना घरी निघून आलो आणि घरामध्ये कोबी पडलेला होता, म्हटलं ना त्याचे ना चिमणीच्या पप्पाने मस्त असे मंचुरियन बनवले. आणि त्यांचं झालं की मी पटकन ना चपात्या बनवायला घेतल्या, कारण का तर दुपारची बासुंदी ना तशीच होती. आणि लाईटीचं काम चालू असल्यामुळे ना दिवसभर लाईट नव्हती, त्यामुळे फ्रीज बंद होता, त्यामुळे बासुंदी सुद्धा थंड नाही झाली. मग आता लाईट आल्यानंतर ना फ्रीजला लावली होती बासुंदी. मग काय आजचा बेत होता गरमागरम चपात्या सोबत थंड थंड बासुंदी. आणि रोजच्या प्रमाणेच ना आमच्या मॅडमच्या आजही स्वयंपाकामध्ये लुडबुड चालू होती. हे तर आता रोजच झालंय.